नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं दिवाळीनंतर पुनश्च एकदा स्वागत. आणि हा आपला आजचा दिवाळीनंतरचा पहिलाच व्हिडिओ असेल आणि ज्या माध्यमातून मी तुम्हाला चालू घडामोडी परीक्षेसाठी कोणत्या महत्त्वाच्या त्या सांगणार आहे आणि त्यासाठी स्पष्टीकरण देण्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आत्ता आपण सुरुवात करूयात आपल्या आजच्या सेशनला. वेळ न घालवता बघा मित्रांनो, इथे काय दिलेलं आहे, पहिला प्रश्न काय म्हणतोय ते एकदा मी व्यवस्थित तुम्हाला सांगतो. भारतासाठी एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू कोण ठरलेला आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, असाच प्रश्न परीक्षेला काय येईल माहिती आहे का, कारण ऑलरेडी दोघं जणांचं नाव आहे, आलं लक्षात, आणि तो खूप जुना कालावधी आहे. आणि हे आत्ता हा जो तिसरा खेळाडू आहे हे नव्याने न्यूजमध्ये आलेला मुद्दा आहे. तर त्याचं नाव आहे रोहित शर्मा. ओके, हा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला. तर पहिल्या क्रमांकाचा खेळाडू जो आहे तो सचिन तेंडुलकर हा ठरलेला आहे. आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू हा विराट कोहली हा ठरलेला आहे. आता हा खूप जुना डेटा आहे, हा आत्ताचा आहे, करंटचा, म्हणून आपल्याला परीक्षेला विचारण्याची दाट शक्यता बनते. म्हणून सर्वांनी व्यवस्थितरित्या या प्रश्नाचा सराव करा. त्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नांकडे जाऊयात. बघा काय म्हटलंय, जगामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र असलेला देश कोणता ठरलेला आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे रशिया. आणि आता मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगतो काय आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, एक युनायटेड नेशन म्हणून एक काय आहे, तर एक संस्था आहे, बरोबर आहे. युनायटेड नेशन्स नावाची एक संस्था आहे. आणि ही जी युनायटेड नेशन्स नावाची संस्था आहे ही हिची एक बॉडी आहे बघा. ओके, किंवा तिला संलग्न संस्था असं तुम्ही म्हणता. तर त्या संलग्न संस्थेचं नाव आहे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन असं नाव आहे. ऑर्गनायझेशन. आणि ही जी ऑर्गनायझेशन आहे ही काय करते, एक रिपोर्ट जारी करते बघा. काय जारी करते, रिपोर्ट जारी करते. आणि जो रिपोर्ट कधीचा आहे, 2025चा आहे. रिपोर्टचं नाव आहे बघा ग्लोबल असेसमेंट रिसोर्सेस, किंवा मग त्याला ग्लोबल असेसमेंट फॉरेस्ट रिपोर्ट असं म्हटलं जातं. आणि हा रिपोर्ट 2025चा आहे. या रिपोर्टमध्ये असं दिलेलं आहे की या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे की रशियामध्ये सर्वाधिक वनक्षेत्राचा भाग असलेला निदर्शनास आलेला आहे. आता त्यानंतर पुढचा मुद्दा बघा, जगामध्ये सर्वात मोठे रेल्वे स्टेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे न्यूयॉर्क. आणि त्या रेल्वे स्टेशनचं नाव काय आहे, तर त्या रेल्वे स्टेशनचं नाव आहे ग्रँड सेंट्रल टर्मिनल असं नाव आहे. म्हणून तेही लक्षात राहू द्या, तोही मुद्दा आपल्याला परीक्षेला येईल. देशातील पहिली सहकारी तत्वावरची टॅक्सी सेवा जी आहे, ही टॅक्सी सेवा, ज्या टॅक्सी सेवेचं नाव आहे भारत टॅक्सी. आणि ही जी भारत टॅक्सी आहे मित्रांनो, ही भारत टॅक्सी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर दिल्ली आहे. म्हणून तेही लक्षात राहू द्या. ओके, आता त्यानंतर पुढे बघूयात. औरंगाबाद हे जे शहर आहे, या शहरामध्ये रेल्वे स्थानक आहे किंवा रेल्वे स्टेशन आहे. आणि त्या रेल्वे स्टेशनला आत्तापर्यंत नाव औरंगाबाद असं होतं. आणि आत्ता असं ठरवण्यात आलेलं आहे की बाबा मंजुरी मिळाली त्याला, आणि हे जे नाव आहे हे नाव बदलून इथे छत्रपती संभाजीनगर त्या रेल्वे स्टेशनचं नाव करण्यात आलेलं आहे. म्हणून हाही मुद्दा लक्षात राहू द्या मित्रांनो. आणि या शहराचं नाव या अगोदरच छत्रपती संभाजीनगर असं ठेवण्यात आलेलं आहे. म्हणून हा पण एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. आणि लगेच आपण पुढे बघूयात. संयुक्त राष्ट्र दिन हा जो आहे, संयुक्त राष्ट्र दिन हा कोणत्या तारखेला म्हणजे साजरा केला जातोय, तर लक्षात घ्या मित्रांनो, दुसरं महायुद्ध झालं आणि या संघटनेचा जन्म झाला, ज्या संघटनेला इंग्लिशमध्ये युनायटेड नेशन्स असं म्हटलं जातं आहे. आणि या संघटनेची स्थापना झाली 24 ऑक्टोंबर या दिवशी 1945ला. आणि ज्या दिवशी जन्म झाला तोच दिवस काय म्हणून साजरा केला जातो, संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. ही संस्था यासाठी अस्तित्वात आलेली आहे की जागतिक लेवलला काय होऊ नये,
तर युद्ध होऊ नये आणि शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून ही संघटना अस्तित्वात आलेली आपल्याला बघायला मिळेल किंवा निदर्शनास येईल. म्हणून हे पण लक्षात राहू द्या. आणि या संघटनेविषयी काय फॅक्च्युअल डेटा लक्षात राहू द्या. आपलं ऑप्शन हे होणार आहे, बी होणार आहे. आणि ह्याचा डेटा कुठला लक्षात ठेवायचा? या संघटनेची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 हा एक डेटा लक्षात ठेवायचा. त्यानंतर फॅक्च्युअल डेटा पुढचा काय लक्षात ठेवायचा बघा. तर या संघटनेचे जे काय टोटल किंवा हेडक्वार्टर कुठे आहे, तर हेडक्वार्टर हे न्यूयॉर्कला आपल्याला दिसतं. कुठे दिसतं? न्यूयॉर्क. कुठे आहे हे? USA ला आहे, अमेरिकेला आहे, बरोबर आहे की नाही? तिथलं शहर आहे, त्या शहरामध्ये मुख्यालय आहे. आणि त्यानंतर परत पुढे आपण हे पण लक्षात ठेवू, ह्याचे टोटल मेंबर किती आहेत? तर टोटल मेंबर यांचे आहेत 193 आहेत. आणि बघा एक संस्थापक जे काय सदस्य होते ते किती होते? तर 91 होते. म्हणून तेही लक्षात राहू द्या. आणि सध्या अध्यक्ष कोण आहेत? तर अँटोनिओ गुटेरस हे अध्यक्ष या संस्थेचे आहेत. म्हणून हे पण आपल्याला लक्षात ठेवता येईल. त्यानंतर परत पुढे जागतिक पोलिओ दिन हा जो आहे तो कोणत्या तारखेला साजरा केला जातोय? तर लक्षात राहू द्या, डॉक्टर जोहान साल्क नावाचे एक शास्त्रज्ञ होते ज्यांनी काय केलं तर पोलिओची लस शोधली होती बघा. आणि मग त्यांचा जन्मदिनांक हा 24 ऑक्टोबर आहे. म्हणून आपण काय करतो, सॉरी हा बरोबर आहे 24 ऑक्टोबर आहे. आणि म्हणून 24 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा पोलिओ दिन म्हणून आपण साजरा करतो. म्हणून परीक्षेसाठी हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला ठरतो. आणि त्यानंतर परत पुढे बघा, हिवाळी ऑलिम्पिक 2026 हे जे आहे आणि या ऑलिम्पिकसाठी मशाल वाहून नेणारा किंवा मशाल वाहक म्हणून खालीलपैकी कोणाची निवड झालेली? तर या ठिकाणी आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? अभिनव बिंद्रा त्याचं उत्तर आहे. आणि त्यानंतर पुढे बघूयात आपण. बघा साखारोह पुरस्कार 2025 हा जो आहे हा पुरस्कार का दिला जातो माहिती आहे का? तर फ्रीडम ऑफ थॉट यासाठी दिला जातो. म्हणजे विचाराचं स्वातंत्र्य. कशाचं स्वातंत्र्य? विचाराचं स्वातंत्र्य. तर किंवा ज्याला आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये भारतीय संविधानामध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतो, जे 19 नंबरच्या कलमामध्ये देण्यात आलेलं आहे. 6 प्रकारचं स्वातंत्र्य. तर अशा स्वातंत्र्यासाठी जे लढा देतील पत्रकार, अशा पत्रकारांना हा साखरोह नावाचा हा जो पुरस्कार आहे हा दिला जातो. आणि त्याच्यामध्ये पहिले पत्रकार व्यवस्थित समजून घ्या. तर ह्याचं करेक्ट उत्तर हे आहे आंद्रेज पोझोबूत आहेत. आणि हे जे आंद्रेज पोझोबूत आहेत, आंद्रेज पोझोबूत हे जे आहेत हे आहेत मुळात बेलारूस या देशाचे आहेत. आणि यांना म्हणजे फ्रीडम ऑफ थॉट विषयी काम करत होते म्हणून यांना कारावास झाला होता. आणि त्यांनी कारावासमध्ये गेल्यानंतर देखील त्यांचं कार्य सुरूच ठेवलं. असे हे पत्रकार आहेत म्हणून त्यांना पुरस्कार देण्यात आलेला होता. आणि त्यानंतर माजिया आमाग लोबेली असे जे काय पत्रकार सेकंड त्या पत्रकारांना देखील हा पुरस्कार देण्यात आलेला होता. ओके, संयुक्तरित्या देण्यात आलेला आहे. आणि त्या जे पत्रकार आहेत त्या स्वातंत्र्य माध्यमाच्या संस्थापक म्हणून ओळखल्या जातात. हे लक्षात राहू द्या. आपण लगेच पुढे जाऊयात. बघा एक शेवटचा प्रश्न, आणि ही खूप म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. आणि जे सहकारी कर्मचारी आहेत यांच्यासाठी मी बोलत आहे. तर कारण त्यांच्यासाठी 8वा वेतन आयोग जो आहे हा 8वा वेतन आयोग या आयोगाला मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि हा जो आयोग आहे या आयोगाच्या ज्या काय अध्यक्ष आहेत माजी न्यायमूर्ती आहेत. न्यायमूर्ती इथे माजी शब्द असणं महत्त्वाचं आहे. माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई हे नाव आवर्जून लक्षात ठेवावं. कारण याच काय आहेत तर या 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या महिला आहेत. या ठिकाणी आपण थांबूयात. आजचा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो. आणि या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, कारण आपल्याला चांगले लेक्चर घेऊन यायचं आहे. या ठिकाणी आपण थांबूयात.